उद्धव आणि आदित्य ठाकरे राज्यभराचा आढावा घेणार आहेत। 1 आणि 2 एप्रिलला ते राज्यभराचा आढावा घेतील। 1 आणि 2 एप्रिलला जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक आहे। 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात आलेली आहे। तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची देखील बैठक होणार आहे। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच राज्यस्तरीय पक्षाची सध्याची स्थिती आणि कामगिरीचा आढावा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर आली। शिवसेना ठाकरे पक्षाच्या संपूर्ण जिल्हा संपर्क प्रमुखांची ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात येणार आहे। 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर पक्ष संघटनेच्या आढावा घेण्यासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होतीये, काय माहिती आहे? बुधवार आणि गुरुवार या 2 दिवशी उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांची ही बैठक बोलवली आहे। खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या पार पडलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप होणं बाकी आहे। त्या तयारीच्या संदर्भात देखील ही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठीच्या दृष्टिकोनातून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि खास करून या जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठकीतून संघटनात्मक बांधणी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाणार आहे या संदर्भात देखील आढावा घेतला जाईल। त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सर्व नगरसेवकांच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर एक महाराष्ट्रभर कार्यक्रम घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। विविध कार्यक्रम हे पक्षाकडून राबवले जाणार आहेत आणि यासाठी देखील या बैठकीमध्ये सूचना केल्या जाणार आहेत। निश्चितच धन्यवाद कृष्णात या माहितीसाठी।